नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं धनाश्री पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. सो गाईज, आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल नान रोटी. लुसलुशीत अशा नान रोटी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीसाठी सुरुवात करूया. 2 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धा वाटी दूध, 3 ते 4 चमचे दही, चवीपुरता मीठ, चमचा सोडा. आता हे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर आपण ह्याच्यात 1 चमचा तेल टाकून घेऊयात आणि पुन्हा मळून घेऊयात पीठ. हे बघा, अशा प्रकारे आपलं पीठ तयार व्हायला पाहिजे. असा उंडा तयार आहे. आता ह्याच्या आपण गोळे वाळवून घेऊयात आणि 30 मिनटं असं ठेवूयात. हे बघा, ह्या साईजचे असे गोळे वाळवून घेऊयात आपण. अशा प्रकारे गोळे वाळवून झालेले आहेत. आता आपल्याला हे 30 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. एखाद्या चांगल्या फडक्याने 30 मिनटं असं झाकून ठेवा आणि त्याच्यानंतर मग आपण नान रोटी बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर इकडे आपले 30 मिनटं झालेले आहेत आणि आता बघू शकता ही साईज थोडीशी मोठी झालेली आहे उंड्याची. तर चला आता तयार करूयात. इथे मी पोलपाट घेतलेला आहे. आता हा पिठाचा उंडा आहे. हा आपल्याला खालच्या साईडने पिठात डीप करायचा आहे. इथे मी खालच्या साईडने असं पीठ लावून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि कलोंजी टाकायची. बट माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे, सो मी फक्त कोथिंबीरच टाकणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हवी तेवढी मोठी साईज ह्याची बनवून घ्यायची आहे. आपला तवासुद्धा गरम झालेला आहे. आता ह्याच्यावर आपण नान टाकूयात आणि बघूयात कसं होतं. नान रोटी आहे, सो ह्याला कुठल्याही प्रकारचा शेप नसतो. आपण कोणत्याही शेपमध्ये बनवू शकतो. आता इथे तवा पण गरम झालेला आहे. आता हे आपण त्याच्यावर टाकूयात. मीडियम फ्लेमवर करणार आहे. जर तुमचं खाली नान चिटकत असेल तर तुम्ही खाली पाणी लावू शकता. वन साईडने आपली झालेली आहे थोडीफार. आता सेकंड साईडने करायचं आहे. अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे चपातीसारखं. आणि बटर नान आहे तर ऑब्व्हियसली आपल्याला बटर तर लागणारच आहे. तर मी इथे बटर लावून घेते. भरभरून बटर लावून घ्या. अशा प्रकारे बटर लावून घ्या आणि व्यवस्थितपणे भाजून घ्या. एकदम मऊ आणि लुसलुशीत नान आपली तयार आहे. व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे. आपली मऊ लुसलुशीत तर इथे आपल्या मऊ लुसलुशीत नान तयार आहेत. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा.